परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि, सद्गुरुं तं नमामि। सद्गुरु माता सुदीक्षा सविंद्रदेव महाराज की जय। निरंकारी राजमाता गुरु भजन अवतार की जय। सत्संगजी प्रेमाने बोलूया। सत्संगजी आपण थोड्या वेळापूर्वीच हरिभक्त परायण शिवाजीराव काळे महात्मा यांना आपण श्रवण केलं आणि बोलता बोलता महात्मा बोलूनही गेले की दास वारकरी संप्रदायाशी जोडलेले आहेत, कीर्तन प्रवचन करतात आणि त्यांना हा सत्संग आवडला म्हणून त्यांची हजेरी इथे क्रमप्राप्त। तुम्हाला सांगण्यासाठी शास्त्राने आपल्याला भरपूर काही दिलेलं आहे, पण म्हणतात ना की ते वाचणं वेगळं आणि समजणं वेगळं। वेश वरीवरी केला अंतरी दोष भरला, त्या दोषाच्या दहनाला आत्मज्ञान पाहिजे। कारण एखादा बुशर्ट घातला आणि स्टेथोस्कोप गळ्यात अडकवला, कोणी म्हणतो ते डॉक्टर आहे, पण ते डॉक्टरी ज्ञान आहे का? नाही। म्हणून वेश फक्त वरीवर असून फायदा नाही, तर त्यात ते डॉक्टरचं ज्ञान असणं गरजेचं। तद्वत फक्त भक्ती करतो, पण ज्याची भक्ती करतो त्याची ओळख असणं गरजेचं आहे। आणि निरंकारी मिशनने सर्वात मोठं जे कार्य केलं किंवा करत आहे ते ह्या प्रभू परमात्म्याची पहिली सद्गुरूद्वारा ओळख करून दिली जाते। आणि ओळख करून दिल्यानंतरच आता दाची आपली कोणाची ओळख नाही, एखाद्या भगिनीचा दास घरी गेला तुम्हाला घरात घेतील का? नाही घेणार, कारण ओळख नाही। पण आता सत्संग सुटल्यानंतर जर आलं तर मग सत्कार करतील, कारण का? ओळख झाली। मग ती ओळख देण्याचं महत्वाचं कार्य पूर्वीच्याही संतांनी केलं आणि आता तेच कार्य निरंकारी मिशन कार्य। आणि म्हणून जसं 277 नंबर पदमध्ये म्हटलेलं आहे, आणि दास आम्हाला मुंबईला हिंदी बोलायची सवय आहे, कारण तिथे मेट्रोपॉलिटन सिटी असल्यामुळे, तर माने यदि वचन गुरु का गुरु की महिमा होती है, स्वतःही होता हरि का सिमरन मन भी मन की खोता है। विचार करायला सांगितलं इथे। सगळ्यात अगोदर काय करायचंय तर गुरुचं वचन मानायचं। ज्यावेळेस गुरुचं वचन मानलं आणि त्यावर एकदा आम्ही चालू झालो, त्या गुरुच्या मताप्रमाणे गुरुच्या ज्ञानाप्रमाणे चालू जर झालं तर मग पुढचं जे कार्य आहे, पुढची जी महिमा आहे ती गुरुची जबाबदारी। स्वतःही होता हरी का सिमरन, गुरुचं वचन मानायला सुरुवात केली की त्यामध्येच हरीचं नामस्मरण चालू होतं आणि जो मनाला मळ बसलाय तो निघायला सुरुवात होते। आता याचं एक सुंदरसं उदाहरण जर म्हटलं, उदाहरण रोजच्या जीवनातलं आहे, तुमच्या आमच्या मधलं आहे, पण आम्हाला पत्ता नाही। आता अनेक माता भगिनी बसल्या तिथे, सत्संगच का आणि सत्संग म्हणजे काय? सत्य म्हणजे परमात्मा आणि त्याचा संग करणे म्हणजे सत्संग। आता विचार करूया, इथे एवढ्या माता भगिनी बसलेल्या आहेत, अनेक जण बहिणीचे लग्न पण झालेली, काहींची झालेली नाही, पण ज्यांचं लग्न झालंय त्यांच्या पायात जोडवी, बरोबर आहे? ज्यांचं झालं नाही त्यांच्या पायात जोडवी नाही। मग असं काय आहे की लग्न झाल्यानंतरच पहिला दागिना जो घालतात ते जोडवी घालतात, बरोबर? का घालतात काहीच माहित नाही। लग्न झाल्यानंतर मंगलाष्टक झाल्यानंतर ब्राह्मण सांगतो म्हणून आम्ही घालतो। आता लग्नाला ज्यावेळेस जो विधी असतो तो आपल्याला माहित नसतो म्हणून आपण ब्राह्मणाला बोलवतो, बरोबर? आणि त्याची दक्षिणाही पण आपण ब्राह्मणाला देतो, दिली पाहिजे त्याबद्दल आहे। मग दक्षिणा देऊन जर ब्राह्मणाला तो आम्ही विधी करायला बोलवलंय तर तो विधी कशासाठी आहे ते विचारणं काम आपलं आहे।
की तुम्ही मला जर पहिला दागिना जर घालायला दिलाय त्याच्या मागचा मतलब काय. पण तो सांगत नाही, काका सांगत नाही, कारण त्यांना दुसऱ्या तारखा असतात आणि आपण विचारत नाही. आणि मग चर्चा होते, तुझं किती भाराचं, माझं किती भाराचं. परंतु ते कशासाठी घालतात माहीत नाही. आता त्याचं आध्यात्मिक कारण असं आहे की त्या ब्राह्मण काकाने त्या मुलीला तो उपदेश करायचा असतो की हे मुली, आतापर्यंत तू कुणाची झालेली नव्हती, तू आई वडिलांच्या आधिपत्याखाली होती. आता तू कुणाला तरी वरलेला आहे, आता तू कुणाची तरी झालेली आहे. यानंतर तुझं वाकडं पाऊल पडता कामा नये, त्याला बंधन म्हणून पाय जोडला. आता विचार करूया, असं प्रत्येक अलंकाराला, तेवढा वेळ नाही आपल्याकडे, प्रत्येक अलंकाराच्या पाठीमागे आध्यात्मिक अर्थ वेगळा आहे. मग जर अर्थच माहीत नसला आणि जोडवी घातली किंवा नाही घातली काय फायदा आहे. फक्त आमचं लेणं आहे एवढंच बोलतो. तसं ज्या देवाची आम्ही भक्ती करतो तो देव कसा आहे, त्याला कसं जाणलं पाहिजे आणि कसं भजलं पाहिजे, का भजलं पाहिजे हे समजणं गरजेचं आहे. आणि म्हणून हरिपाठामध्ये जो हरिपाठातला पहिलाच अभंग आहे की देवाची ये द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधी. आता विचार करूया, लाईन पहिली आहे, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी. आता सरळ सरळ अर्थ आपण असंच लावतो की देवाच्या द्वारामध्ये क्षणभरी जरी उभं राहिलं तरी चारी मुक्ती प्राप्त होतात, असाच अर्थ होतो सरळ सरळ. पण माऊलींना ते म्हणायचंच नव्हतं. त्यांनी सांगितलं देवाची ये द्वारी, आपण समजतो देवळाच्या द्वारी. बरं, माऊलींना जर तेच म्हणायचं असतं तर मग तिसऱ्या अभंगात ते हे म्हटले नसते, अव्यक्त निराकार नाही जाकार जेथोनी चराचर हरी शिवजी. तो अव्यक्त आहे, निराकार आहे, मग द्वार कुठून आलं. मग ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलं ते असंच लिहिलं का. कारण माऊलींचा एक एक शब्द ब्रह्मवाक्य आहे. पण ते समजलं पाहिजे. नामामने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी. संपूर्ण हरिपाठ पाठ नसला तरी चालेल, एक अभंग पाठ येतो त्याचा अर्थ माहिती असला पाहिजे. आणि म्हणून म्हटलं देवाची हे द्वार आहे. मग ते देवाचं द्वार जर नाही कळालं तर अनेक संतांनी ते अभंग लिहून ठेवले. सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय धरावे ते पाय आदी आदी. सद्गुरु सारिका हस्ता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी. आता महाराजांनी मागाशी ओवी घेतली, मज हृदयी सद्गुरु जेने तारेला हा संसार तू म्हणून विशेष अत्यादरू. सद्गुरूचं चरण हे देवाचं द्वार. कारण सद्गुरूच्या चरणावर आल्यावर देवाची ओळख होते. आणि देवाची ओळख झाली ती कशा कारणामुळे झाली की सद्गुरूच्या चरणावर आलो म्हणून देवाची ओळख झाली, म्हणून आम्ही देवाच्या भक्तीला लागलो. म्हणून सद्गुरु चरण हे देवाचं द्वार, देवाची हे द्वार. आता विचार करूया, कुठे शब्द वापरला उभा क्षण भरी. तिथे काय म्हटलं आडवा तिळवा तिरका उभा असं काय म्हटलं का, उभाच का म्हटलं. लक्ष द्या, 84 लक्ष योनीमध्ये फक्त मनुष्य प्राणीच असा की तो उभा आहे, बाकी सर्व आडवे. ते आडवे असून त्यांची कर्म नीट आहे. मनुष्याला उभा केला तरी कर्म आडवे. आणि मग मनुष्य प्राण्याला उपदेश केला, अरे तुला उभा केला ना इतर योनीपेक्षा, आता तरी कर्म नीट कर. सद्गुरूचा संदेश, ज्ञानेश्वर माऊलींचा संदेश तो समजला पाहिजे. आणि पुढे म्हटलं उभा क्षण भरे. आता क्षण शब्द वापरतो. आता क्षण म्हणजे काय, एक पल. मग आम्ही हरिपाठ रोज गावामध्ये 1 तास चालतो, तेवढे वर्ष करतो. इथे एका क्षणात जर चारी मुक्ती मिळत असतील तर आम्ही हरिपाठ 1 तास करतो, मिळाली का मुक्ती. मग ज्ञानेश्वर महाराज काय खोटं बोलले का, नाही, ते आम्हाला समजलं नाही. त्यांच्या एका शब्दामध्ये पूर्ण ब्रह्मांडाचं ज्ञान भरलेलं आहे, ते समजलं पाहिजे. आणि म्हणून पटपट घेतो जराशी. सर्वांना माहिती आहे की 4 युग आहेत. पहिलं सतयुग, मग त्रेतायुग, मग द्वापारयुग, मग कलियुग. ते जे सतयुग होतं ते होतं 12,86,000 वर्षाचं, सॉरी 17,86,000 वर्षाचं. नंतर त्रेतायुग आला 12,96,000 वर्षाचं. प्रभू रामचंद्राने जेव्हा, म्हणजे निरंकार परमात्म्याने जेव्हा अवतार धारण केला, प्रभू रामचंद्राच्या रूपाने सगुण साकार
निराकार ब्रह्मा ते 11,000 वर्ष पृथ्वीवर होते. त्याच्यानंतर आता द्वापार युग. ते द्वापार युग आहे 8,64,000 वर्षाचं. भगवान परमात्म्याने श्रीकृष्णाच्या रूपाने अवतार धारण केला. ते शरीर रूपाने 1,200 वर्ष होते. आणि आता जे कलियुग चालू आहे ते 4,32,000 वर्ष पैकी आत्ताचे 5,500 वर्ष झाले. म्हणजे जवळजवळ 4,26,000 वर्ष या कलियुगाची अजून जायची आहे. असे जेव्हा 1000 फेरे होतात तेव्हा ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. आणि असे 1000 फेरे झाले की ब्रह्मदेवाची एक रात्र. म्हणजे ज्याने सृष्टीची निर्मिती केली त्याला सुद्धा आयुष्य आहे. मग त्या 1000 फेरे झाले की एक रात्र आणि एक दिवस होतो. असं 100 वर्षाचं आयुष्य ब्रह्मदेवाला. आणि त्या ब्रह्मदेवाच्या आयुष्याच्या तुलनेत आमचं 100 वर्षाचं आयुष्य म्हणजे क्षण. देवाचे द्वारी उभा क्षण भरे. आणि म्हणून आपण काय म्हणतो की शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्या चरणाशी जुळून राहू दे. तर तो क्षण काय आहे तो आम्हाला माऊलींनी सांगितला. आज आम्हाला आमचे समयाचे सद्गुरू सांगतात की शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्या चरणाशी जुळून ठेव, दूर करू नको. मग विचार करूया, पाठ असणं महत्वाचं आहे की समजणं असणं महत्वाचं आहे? पाठ असणंही महत्वाचं आहे आणि समजणं असणंही महत्वाचं आहे. तद्वत सद्गुरू फक्त तोंडाने उच्चारण करून उपयोग नाही. सद्गुरूने आम्हाला काय सांगितलं ते समजून घेतलं पाहिजे आणि समजून त्याच्यावरती आचरण झालं पाहिजे. मग आता विचार करूया, असा जर परमात्मा आहे, शास्त्र म्हणतं सद्गुरु विन तरले कोणी हे तो न ऐकले सर्वांनी. सद्गुरु त्रिभुवनी सुखदाता. 3 भुवनामध्ये 3 लोकांमध्ये सद्गुरूचा वास असतो. सद्गुरु त्रिभुवनी सुखदाता. सुखाचा दाता जर कोण असेल तो सद्गुरु आहे. शुक संकाधिक नारद व्यासासी श्रीराम वाल्मिकी शरण सद्गुरुशी. मानव रंकाशी काय बोल. प्रभू रामचंद्राला आणि भगवान श्रीकृष्णालाही सद्गुरूला शरण जावं लागलं तर आपली काय करणार. आणि म्हणून आपलं हे भाग्य आहे की आपले कुठलं शिक्षण जात वर्ण कुठलाच विचार न करता सद्गुरूने आपल्याला चरणाशी जोडून घेतलं. पण ते असं घेतलं नाही, याच्या पाठीमागे राज आहे. अनंत जन्मीचे पुण्य जोडे तेव्हाच परमार्थ घडे. मुख्य परमात्मा आतुडे अनुभवीशी. ते शब्द वापरला संतांनी. मुख्य परमात्मा आपल्यासाठी आतुर आहे. त्याचं कारण आहे की गेल्या जन्मात त्याच्या अगोदरच्या जन्मात किंवा आपण कुठेतरी भक्ती केलेली आहे, कुठेतरी आपली कर्म चांगली आहे, म्हणून आपल्याला सद्गुरूंनी जवळ केलं. आता पुढे आपण शास्त्राकडे जाऊ. आतापर्यंत जो आपण देव बघितला म्हणजे ह्या सद्गुरूच्या चरणावर यायच्या अगोदर कुठे बघितला आपण देव? तीर्थाच्या ठिकाणी बघितला. बरोबर आहे की नाही? आणि शास्त्र म्हणतात, दासबोधामध्ये सुंदर त्याचं लेखन केलं. ते म्हणतात ब्रह्म निर्गुण निर्मळ आत्मा सविकार चंचळ त्यास म्हणती सकळ देव ऐसे. ब्रह्म कसं आहे? निर्गुण आणि निर्मळ. आत्मा सविकार चंचळ, कारण पंचभूताचं हे शरीर आहे आणि त्यामध्ये आत्मा वास करतो म्हणून ते काय आहे? चंचल आहे. तयास म्हणती सकळ देव ऐसे. आणि याला देव म्हणतात. किंवा अनेक अभंग आहेत. देह देवाचे मंदिर आत्मा परमेश्वर. आत्मा कोण आहे? परमेश्वर. आणि मग संतांना सांगावं लागलं म्हणून विचार असावा विचारे देव शोधावा बहुत देवांच्या गोवा पडोच नाही. संतांनी सांगितलं आपल्यासाठी वाङ्मय लिहून ठेवलं की विचार करा, विचार करून देव शोधा आणि अनेक देवांच्या नादी लागू नका. हे संप्रदाय पण सांगतो. आपुला तो देव एक करून घ्यावा तेने विना जीवा सुख होत. मग देव क्षेत्री पाहिला. आपण क्षेत्राच्या ठिकाणी गेलो, गेल्यानंतर आपण तसंच मागे येतो का? मूर्ती तरी आण किंवा फोटो तरी आण आणि आपल्या देवालयामध्ये ठेव. बरोबर आहे? देव क्षेत्री पाहिला त्यासारिका धातूचा केला. पृथ्वीमध्ये दंडक चालला येणे रे. दंडक म्हणजे प्रथा. पृथ्वीमध्ये प्रथाच पडून गेली की तीर्थाच्या ठिकाणी जायचं, नमस्कार करायचा, एखादी मूर्ती घ्यायची, फोटो घ्यायचा आणि घरी येऊन आपल्या देवालयामध्ये ठेवायचं. बरोबर आहे? पण संतांनी पुढे याचं ज्ञान स्पष्ट केलं.
देवक्षेत्री पाहिला त्या सारिका धातूचा केला, पृथ्वीमध्ये दंडक झालेला येणे. क्षेत्रदेव पाषाणाचा, क्षेत्राच्या ठिकाणी जी मूर्ती आहे ती कशाची आहे? पाषाणाची. क्षेत्रदेव पाषाणाचा विचार पाहता तयाचा, त्या मूर्तीचा विचार पाहायला गेलं तर तंतू लागला मुळाचा अवताराकडे. तंतू म्हणजे शोध. त्या मूर्तीचा जर शोध घ्यायला गेलं तर तो कुठे जातो? अवताराकडे. म्हणजे काय झालं? निर्गुण निराकार परब्रह्म जेव्हा सगुण रूपामध्ये साकार होतं, अवतार घेतं, अवतार घेतल्यानंतरच मूर्ती बनते. म्हणून आतापर्यंत परमात्म्याने जेव्हा जेव्हा अवतार घेतला त्यांच्या मूर्त्या बनल्या. बरोबर आहे. आता आपल्याला माहिती आहे की कल्की अवतार होणार आहे कलियुगामध्ये. मग कल्की अवतार होणार आहे तर त्याचा कधी फोटो मूर्ती बघितली का आपण? नाही, कारण अवतार झाला नाही तर मूर्ती बनणार कशी? आणि म्हणून सांगितलं तंतू लागला मुळाचा अवताराकडे. ज्यांनी ज्यांनी अवतार घेतले त्यांची त्यांची मूर्ती बनली. पण पुढे आणखी सावधान करतात, अवतारी देव संपले. ज्यांनी ज्यांनी अवतार घेतला शरीर रूपाने ते त्यांच्या निज धामामध्ये त्यांच्या मूळ स्वरूपात गेले. संपले म्हणजे मूळ स्वरूपात गेले. अवतारी देव संपले, देह धरवून वर्तवून गेले. मनुष्य देह धारण केला आणि जो समाजाला संदेश द्यायचा होता तो दिला आणि परत आपल्या मूळ स्वरूपात गेले. देह धरवून वर्तवून गेले. त्याहून थोर अनुमानले ब्रह्म विष्णू महेश. त्याच्याही पेक्षा जर आणखी कोण थोर किंवा मोठे जर देव असतील तर ते कोण? ब्रह्म विष्णू आणि महेश. कारण का? ब्रह्मदेवाला एक कार्य दिले सृष्टीची निर्मिती करणं, विष्णू देवाला कार्य दिले पालन करणं आणि महेश्वराला कार्य दिले लय करणं. बरोबर आहे. पण ह्या तिन्ही देवांच्या वर पण कुणाची तरी सत्ता आहे. त्या तिही देवास दयाची सत्ता, तो अंतरात्माची स्वभाव होता. या अंतरात्म्याचीच सत्ता त्यांच्यावरती आहे. कर्ता भोक्ता तत्वता प्रत्यक्ष आहे. कर्ताही तोच आहे, भोक्ताही तोच आहे, तत्वही तेच आहे. पण हा देव समजला नाही, सगळ्याच्या कृपेनं कळाला. आणि मग पुढे म्हणतात हा अंतर्देव चुकती, जो इथे आहे ना याला चुकतो आपण. हा अंतर्देव चुकती, धावा घेऊन तीर्था जाती, प्राणी बापुले कष्टती देवास निमित्त. आणि मग ह्या देवाला चुकतो आपण आणि धावा घेऊन अनेक अडचणींचा सामना करून आपण कुठे जातो? तीर्थाला जातो. बरोबर आहे. पण तिथे गेल्यानंतर आपण मूर्तीच पाहतो, त्याला पाण्याचं स्नान आहे की नाही. आणि घरात जी आपण आणलेली आहे ती पण मूर्ती आहे, त्याला पण पाण्याचं स्नान आहे. मग विचारती अंतःकरणी जेथे तेथे धोंडा पाणी. दगडाची मूर्ती किंवा पाषाणाची मूर्ती आणि त्याला पाण्याचं स्नान, ते आपल्या घरी पण आहे. मग विचारती अंतःकरणी जेथे तेथे धोंडा पाणी, उगाच वनवन हिंडवणी काय होते. मग एवढी वनवन का करायची आम्ही? काय होतं त्याने? ऐसा ज्याशी विचार कळला तेने सत्संग धरिला, सत्संगे देव सापडला बहुत जनाशी. कुठं सापडला आपल्याला देव? या सत्संगामध्ये भेटला. म्हणून सत्संग जरुरी. सत्संगच का तर इथे देव सापडतो. आणि हे निरंकारी मिशन म्हणतंय असं नव्हे, निरंकारी मिशन तर म्हणताच आहे, ती चळवळच आहे निरंकारी मिशनची. पण वारकरी संप्रदायाचे ग्रंथ पण हेच सांगतात. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचं जे कार्य होतं, तुकाराम महाराजांचं कार्य होतं, तेच कार्य आज सद्गुरू माता सुदीक्षा सरोदे करतात. कुठेही काही वेगळं नाही. वाटतं संप्रदाय वेगळा आणि मिशन वेगळं, आणि संप्रदायवाले मिशनवरती लवकर विश्वास ठेवत नाही. याचं उदाहरण दास स्वतः आहे. मी पण संप्रदायाचाच, मी भरपूर नावं ठेवले, परंतु म्हणतात ना ते जिनका घर शीशे का होता है वो दूसरे के मकान पे पत्थर नहीं फेका. आणि माहित नसतं, फक्त संप्रदायामध्ये आहे, प्रवचन करतो, कीर्तन करतो, भजन म्हणतो, पण कळत नव्हतं काही. महाराज एका भांडणामधून बायकोचं माझं भांडण झालं, संप्रदायाचं घरी देवारा वगैरे सर्व काही गोष्टी, आणि भांडणामध्ये ती पटकन बोलून गेली, तुम्ही सत्संगला येत नाही म्हणून आपले भांडण होतं. ज्या दिवशी सत्संगला येतात त्या दिवशी आपली भांडणं बंद. आणि रागातच होतो. आपली पुरुष प्रधान संस्कृती आहे. 6 महिने माझी पूजा अर्चा बंद, तुझं निरंकारी मिशन बघतो, मग तुझ्याकडे बघतो. धमकी देऊन मी सत्संगमध्ये आलो.
आणि मग सत्संगत जेव्हा हा 6 महिन्याचा वेळ घेतला, मग ते ज्ञान घेतलं, समागम अटेंड केला एकच दिवस. पण प्रत्येक वेळेस सत्संगला गेलं की व्हायचं काय की दासला पहिल्यापासून भजनाचा नाद, लय ठेकायचा खूप आनंद. दास हार्मोनियम वाजवतो, पहिले पखवाज वाजायचं, शास्त्र सुद्धा नाही पण काम चालव, वासरात लंगडी गायची. आणि मग जेव्हा मी सत्संगला सुरुवातीला जायचो तर नवीन सत्संगपती, ठेका नाही काय नाही, मग ते आवडायचं नाही. आणि मग जाऊ दे नको, काय आपल्याला जमणार नाही. पण महात्मा आहेत ना सत्संगचे, ते पिच्छा सोडत नाही. 4-5 महात्मा आले, मग त्यांनी ते मला सगळं केलं, मला हरभऱ्याच्या झाडावर चढवले. मला हे पण कळत होतं की मला चढवतात, मला हे पण माहिती आहे की हरभऱ्याचं झाड जास्त उंच नसतं, पडलं तर लागणार नाही. पण त्यांचा भाव होता. ते आले, त्यांनी चरणावर नमस्कार केला, मी पडायचं म्हणून हात टेकवला आणि परत 2-4 वेळा गेलो, पण ते काही आवडलं नाही. परत मागे आलो, परत महात्मा आले. त्यात आपले एक नगरचे पोलीसवाल्याचे महात्मा होते. आणि मग त्यांनी सांगायला, पण त्यांनी काय केलं, मला काय काय माहित आहे हे बघितलं. आणि मला शेवटी जाताना हरभरा झाडावर चढून गेले. महाराज समय असते ना म्हणजे मंदिरात, ते काय करतात, पहिले घासता म्हणजे उगास, नंतर पुसता म्हणतो, नंतर त्याचं तेल टाकता म्हटलं हो, मग त्यात वाद ठेवता, नंतर काय करता नंतर प्रज्वलित करतो. तुमची प्रज्वलित करायची, बाकी सगळं चढवलं झाडावर. आणि मग आता एवढं झाल्यानंतर जोपर्यंत ज्ञान होत नाही ना तोपर्यंत हे हाताच्या गोष्टी खूप आवडतात. आणि हे जगाचा नियम आहे. आणि संतांनी म्हटलंय, आपल्या अवतारवाणीमध्ये म्हटलंय की सत्य जेव्हा जेव्हा आपण सत्यावर चालतो तेव्हा तेव्हा तकलीफ भरपूर होते. आणि मग हे करत गेल्यानंतर मग परत चालू केलं. पण नंतर एक वचन आठवलं की आपण आपल्या बायकोला 6 महिन्याचा टाइम दिला. आणि सत्संगला गेले की एकच ऐकायला मिळायचं प्रामुख्याने, अवतारवाणी सब ग्रंथों का सार आहे, अंदाजचा विश्वास नाही. आणि मग 6 महिन्यात पहिलं काम जे केलं, सर्वात पहिले भगवद्गीता घेतली, अवतारवाणी घेतली, एक नोटबुक घेतली. आता याच्या अगोदर पारायण केलेली, श्रावण महिन्यामध्ये ग्रंथ चालू असायचे, काहीच नाही. एका महिन्यात किती अध्याय तर किती पानं संपवायची म्हणजे महिन्यात संपायची, एवढंच. काही लक्षात राहत नव्हतं, कळतही नव्हतं. पण गुरुची कृपा झाली, ती ज्ञान घेतलं होतं. आणि गुरुची कृपा दृष्टी झाली की मग म्हणतात, सद्गुरु कृपा हाती चढे, तेथे भक्तीचे भांडार उघडे, कळी काळ पळे पुढे, कायसे बापुडे भाऊ पाय. सद्गुरूची कृपा झाली की भक्तीचं भांडार उघडं होतं. आणि मग सुरुवातीला अर्धा तास वाचायचं, 1 तास वाचायचं. मला सुरुवातीला 1-2 अध्यायामध्ये काही मिळालेलं नाही. पण जसं अवतारवाणीचं पद आहे 29 नंबरचं, 3 देवाने मिळून म्हणती सृष्टी सारी बनवली. आणि भगवद्गीतेच्या ज्ञानेश्वरीच्या 3ऱ्या अध्यायामध्ये त्यामध्ये म्हटले, तो सुची पाळी सहारी ऐसे बोलती जे चराचरी, ते अज्ञान गाव धारे पंडुकुमारा. पंडुकुमार म्हणजे अर्जुन. अर्जुनाला भगवंत समजतात की ब्रह्मदेव सृष्टीची निर्मिती करतो, विष्णुदेव पालन करतो, महेश्वर लयाचं काम करतो. हे जे चराचर जगात बोललं जातं हे अज्ञान आहे. आणि आपल्या 29 नंबरच्या पदमध्ये अवतारवाणीमध्ये तेच म्हटलेलं. आणि मग मला थोडं क्लिक झालं की काहीतरी याच्यामध्ये मिळालं. मग थोडा इंटरेस्ट वाढला. मग 1 तास 2 तास करता 10 तास बसायचो. दासला मोबाईलचा भरपूर नाद, टीव्ही क्रिकेटचा भरपूर नाद, पण ते सगळं बंद झालं. आणि मग ते चालू झालं. आणि मग कळायला लागलं की आंदोलन कशाला म्हणतात. मग भागवतामध्ये ती एक लाईन आहे, भागवतामध्ये उपदेश जो केलेला आहे तो उद्धवाला केलेला आहे. उद्धवाला भगवंत समजतात की जो मोले मदिरा पिऊन ठाये, तेने मध्ये नाचे गाये, देहवंत देह विसरवणी जाये, वस्त्र नाही आहेस मध्ये. मोल म्हणजे पैसा, मदिरा म्हणजे दारू. जो पैशाने दारू विकत घेतो आणि पितो, जो मोले मदिरा पिऊन ठाये, तेने मध्ये नाचे गाये. मद म्हणजे नशा, त्याच्या नशेत तो नाचतो काय आणि गातो काय आपण बघतो. देहवंत देह विसरवणी जाये, परमात्म्याने एवढा सुंदर देह दिला, याला पण विसरून जातो. वस्त्र नाही आहे स्मरेना, पॅन्ट फिटली की फाटली त्याला स्मरण राहत नाही. का? दारूची नशा. आणि मग भगवंत उद्धवाला उपदेश करताना सांगतात, उद्धवा हा तव ब्रह्मरसाचा अभ्यास. आता जे काय चाललंय नाही ते याला काय म्हटलंय? ब्रह्मरसाचा अभ्यास. हा तव ब्रह्मरसाचा अभ्याला तेने परमानंद तृप्त झाला,
देह झाला की मेला आठवू ठेला तेने मध्ये. मद म्हणजे नशा. मग इथं म्हटलंय आता जे चाललंय ना याला काय कशाचा प्याला म्हटलंय? हा तव ब्रह्मरसाचा प्याला. हे ब्रह्मरसाचा प्याला आहे. याने कोण खुश होतं? तर परमात्मा खुश होतो. तेने परमानंद तृप्त झाला. देह झाला की मेला आठवू ठेला तेने मध्ये. मग या ब्रह्मरसाच्या प्याल्याच्या नशेमध्ये आपला देह राहिला काय आणि गेला काय आपल्याला आठवण सुद्धा येत नाही. मग अशी नशा जर आपल्याला करायला मिळते सत्संगच्या निमित्तानं तर किती वाहवाही आहे सद्गुरूची. कारण हे सद्गुरूंनी आम्हाला सांगितलं, आम्ही ते ऐकतो आणि मग जे वचन. बरं आता जे मिशन म्हणतं, शास्त्र सांगतं परमात्मा निर्गुण निराकार आहे. आता सद्गुरूच्या कृपेने आम्हाला कळलं आहे. हा आपल्याला पहिला भेटला नाही का? भेटला पण माहित नाही. तूच आहे तुझं पाशी परी तू जागा. आता कसा भेटला किंवा काय भेटलं? थोडस वेळ वाढवलाय ना आणि परवानगी असेल तरच. तर ह्याची प्रचिती आपण त्याच प्रक्रियेमधून सर्वजण आले पण आपल्याला माहित नाही. विचार करूया, तुमचा आमचा जन्म सर्वांचा विटाळामधून जन्म झालेला आहे, बरोबर आहे? आणि शास्त्र म्हणतं ते पाहता शरीराचे मूळ या ऐसे नाही अमंगळ. रजस्वलेचा जो विटाळ त्यामध्ये जन्म यश. रजस्वलेचा जो विटाळ त्याचा अळून झाला गाळ, त्या गाळाचेच केवळ शरीर. विटाळच आपलं शरीर बनलं. परंतु बाळ पोटामध्ये आहे. बाळ पोटात असल्यानंतर बाळ जगण्यासाठी ते जीव एक. जीव जगण्यासाठी 3 गोष्टी प्रामुख्याने लागतात. त्याला पहिलं अन्न, दुसरं पाणी आणि तिसरं श्वास. या 3 गोष्टी असल्या की जीव जगतो. बाळ पोटात आहे तो जीव आहे आणि त्याला जगण्यासाठी या 3 गोष्टी लागतात. आता सर्वांनाच माहिती आहे की आईची बाळाची जोडणी नाळाद्वारे असते. मग त्या मातेला त्या बहिणीला विचार करावा लागतो आपल्याला काय खायचं आणि काय नाही खायचं. पथ्य पाळले जातात. का? बाळाचं पोट दुखू नये. तिखट खायचं नाही. का? बाळाचं पोट दुखू नये. पथ्य. याचा अर्थ बाळाला अन्न पाणी त्या नाळाद्वारे मिळतं, बरोबर आहे? दुसरी व्यवस्था तर नाही. बाळाला श्वास कुठून मिळतो? कारण बाळ गर्भाशयामध्ये आहे आणि श्वास घेण्याचं इंद्रिय नाक आहे. आणि बाळ जेव्हा पोटात असतं, आता ही शाळा आहे, एक वर्ग आहे, 3 खिडक्या इकडनं 3 खिडक्या इकडनं 6, मुख्य दरवाजा 7. म्हणजे या शाळेच्या रूमला किंवा भिंतीला त्या वास्तूला दरवाजे किती आहेत? 7 आहे. तसं देहदेवाचे मंदिर, या मंदिराला 9 दरवाजे. त्यामध्ये 2 डोळे, 2 नाकपुड्या, 2 कान, 1 तोंड, 7 झाले. एक लगेच एक सांगायचं 9. बाळ जेव्हा पोटात असतं तेव्हा हे 9चे 9 द्वारे बंद असतात. बाळ श्वास घेतं कुठून? बरोबर? प्रश्नचिन्ह आहे. कुठून घेते ते येईल पुढे. अन्न पाणी फक्त नाळाद्वारे मिळतं इथपर्यंत. आता विचार करूया, ज्या बाळाला ज्या जीवाला अन्न पाणी मिळतं, श्वास मिळतो, तर त्याला लगेच संडास आहे की नाही? आता आपल्याला जर अन्न पाणी श्वास आहे तर आपल्यासाठी व्यवस्था आहे टॉयलेटची. त्याची व्यवस्था कुठे? आपण बिल्डिंगच्या खाली उतरलो, कचऱ्याचं कुंडी असली, वास आला की रुमाल घेतो, लावतो. आता तो जीव आहे आणि त्याला जर या गोष्टी आहेत तर त्याला पण लगेच संडास आहे जीवाला. किती दिवस? 9 महिने 9 दिवस त्याच गर्भाच्या पिशवीमध्ये. आणि म्हणून गर्भाशयाला काय म्हटले? कारागृह. आता ही पार्श्वभूमी का सांगतोय की हा निराकार परमात्मा पहिला मिळाला पण कळला नाही, आठवण नाही, याच्यासाठी हे सगळं चाललंय. याच्यामध्ये अनेक भ्रम पण दूर होते. मग विचार करूया, बाळ पोटात आहे, अन्न पाणी मिळतंय, त्याला लगेच संडास करून प्राप्तारी व्यवस्था नाही, म्हणजे तो स्वतःच्याच घाणीमध्ये 9 महिने 9 दिवस पडला. म्हणून त्याला काय म्हटले? कारागृह. ऐसी कारागृहे वसती. वस्ती म्हणजे राहण्याचं ठिकाण. 9 मास भोवतीच्या संपत्ती. 9 महिने तो त्रास सहन करतो. 9ही द्वारे निरोध होती, वायू कैसा देते. 9च्या 9 द्वारे बंद आहे. मग बाळ श्वास घेतं कुठून? आता विचार करूया, झोपेतून सकाळी झोपेतून उठलो की डोळ्यातून छिपऱ्या निघतात, बरोबर आहे? प्रॅक्टिकली जा. तू जाय तो पाशी पर्यंत जा. नाकातून काय निघतं सर्वांना माहिती आहे. तोंडातून काय बाहेर पडतं सर्वांना माहिती आहे, बरोबर? याचं प्रमाण शास्त्र देतं.
डोळा निगती चिपडे नाकी दाटती मेकुडे प्रातःकाळी घाणी पडे मुखी मला सारी. मग एवढी घाण जर इथून बाहेर पडत असेल तरी पण एखादा सुंदर चेहरा दिसला तर काय म्हणतो आपण, क्या चांद जैसा मुख राजा म्हणतो की नाही म्हणतो, सहज म्हणून जातो कोणी ना कोणी, मग ते मुलगा असो नाही तर मुलगी असो. एवढी त्यातून बाहेर पडते तो तो सुंदर कसा असेल. लाल धुंका आणि मळ पित्त श्लेष्मा प्रबळ, पित्त म्हणजे पित्त, श्लेष्मा म्हणजे कफ प्रबळ, त्यास म्हणती मुख कमळ चंद्रासारी. शास्त्र प्रश्न निर्माण करतो. याचा अर्थ असा झाला, नाशिवंतापासून नाशिवंत होईल. नाशिवंत आहे तर देह पण नाशिवंत आहे. तुकारामाला म्हणतात, नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधा. मग आता नाशिवंतापासून नाशिवंत तयार झालं. आता खरंच झालं का, याला पुरावा काय, आपल्याकडे म्हणतात बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. ते पुरावा पाहिजे प्रत्येक गोष्टीला. आता पुरावा घ्या. आता आपण याच्यातून गेले सर्व. पोटी घालता दिव्यांना काही विष्टा काही वमन, भागीरथीचे घेता जीवन त्याची होईल लघुशंका. एवढं सुंदर देह आहे. आता तुम्ही संध्याकाळी पंचपक्वान्न खा. सकाळी पंचपक्वान्न बाहेर पडणार आहे नाही पडणार. ज्याला पचन होईल त्याची विष्ठा होईल, ज्याला अपचन होईल त्याला वमन, वमन म्हणजे उलटी, ज्याला अपचन होईल त्याची उलटी होईल. भागीरथीचे घेता जीवन, भागीरथी म्हणजे नदी, जीवन म्हणजे पाणी. मग तुम्ही बिस्लरीतलं प्या, मटक्यातलं प्या, हांड्यातलं प्या, त्याची होईल लघुशंका. म्हणजे त्याची काय होते, लघवी. का, शरीर नाशिवंतापासून बनलंय, काही घाला त्याचं नाशिवंतच बनणार. चला अजून एक पुरावा देतो. प्रत्येकाच्या जीवनामध्ये आतापर्यंत असा एक ना एक प्रसंग आलेला असेल. कधी ना कधी कुणाला डिसेंट्री लागलेली असेल. आपण त्याला गावाच्या भाषेत म्हणतो जुलाब, लूज मोशन. पण नाही, आपण 2 जुलाब झाले की तिसऱ्या जुलाबाला डॉक्टरकडे जातो. डॉक्टरला सांगतो, डॉक्टर साहेब जुलाब होतात, बाहेर पडणारी घाण बंद करा. जुलाब बंद करा म्हणजे काय, बाहेर पडणारी घाण. हे का, पोटी नसता मलमूत्र ओक, मलमूत्र आणि ओक म्हणजे उलटी, हे जर शरीरात नसेल तरी मरून जाती सकळ लोक, शरीर टिकणार नाही. पोटी नसता मलमूत्र ओक तरी मरून जाती सकळ लोक, झाला राव अथवा रंक पोटी विष्ठा चुके. राव असू द्या, राजा असू द्या किंवा एखादा गरीब असू द्या, त्याच्याही पोटात विष्ठा आहे, त्याशिवाय शरीर चालणार नाही. मग आता विष्ठा वाईटच आहे का, आपण तर वाईटच समजतो सरळ. मग विचार करूया, पटण्यासाठी सांगतो फक्त. आता जवळ आलोय आपण. सकळ सृष्टीची जी गंदगी आहे, घाण आहे, कुठे जाते हो, इथून ओढ्याला जाते, ओढ्यातून नदीत जाते, नदी कुठे जाते, समुद्रात जाते. आता मुंबई शहर, अनेक शहरं, 100 माळ्याचे टावर, अनेक त्यामध्ये बाथरूम टॉयलेट आहेत, सगळी घाण कुठे जाते, आणि हे गोड. असं का, कारण ही सकळ सृष्टीची गंदगी त्या सागरामध्ये जाते. आणि म्हणून सागराचं पाणी खारं. सागराचं पाणी आजपर्यंत पिण्यासाठी वापरलंय का, नाही. पण भरती आली की तेच पाणी मिठागरामध्ये येतं. मग ते बंद केलं जातं. सूर्यप्रकाशामध्ये ते पाणी सोकतं, त्याचं काय बनतं, मीठ बनतं. आता तुम्ही कितीही सुगरण असाल, फक्त भाजीमध्ये मीठ टाकू नका, चव आहे. मग चव येण्यासाठी काय पाहिजे, मीठ पाहिजे. मीठ बनण्यासाठी काय पाहिजे, आपली सगळी घाण समुद्रात गेली पाहिजे. वेस्टेज जाते का काही, नाही. तुझं आहे तुझं पाशी परी तू जात. ऐसे कारागृहे प्राणी, प्राणी म्हणजे या जीवाला म्हटलं, पडीला अत्यंत दाटणी, आपल्याच 9 महिने 9 दिवसाच्या घाणीमध्ये दाटी वाटीनं तो जीव पडलेला असतो. कळ वळवणी म्हणे चक्र पाणी सोडवी येथून. आता कळून देवाला विनंती करतो की देवा मला इथून सोड. आता त्याला तिथे कुठे हा जो परमात्मा आहे तो प्रभू रामचंद्राच्या रूपात मिळाला की श्रीकृष्णाच्या रूपात मिळाला की पंढरीश परमात्मा पांडुरंगाच्या रूपात मिळाला, मूर्तीच्या रूपात तर नक्कीच नाही मिळाला, बरोबर. आणि म्हणून सांगतात की आत्मा काय आहे, परमेश्वर आहे. त्यामध्ये चेतना ही त्याचीच शक्ती आहे आणि आत्म्याच्याच रूपानेच तो आत्मादेह आहे. देह देवाचे मंदिर, आत्मा परमेश्वर. तिथे दोघांचं, जीवाचं आणि शिवाचं बोलणं झालं. चक्रपाणी म्हणजे कृष्णाला म्हटलंय, कळवळली म्हणे चक्रपाणी सोडवी इथून. मग परमात्मा म्हणतो तुला का सोडू, असं तू बाहेर गेल्यावर काय करणार. तो म्हणतो देवा मला जर इथून सोडवलं तर मी तुझी भक्ती करेन,
भक्ती केल्या मला मुक्ती मिळेल, आणि मुक्ती मिळाल्यानंतर परत गर्भवासाला यावं लागणार नाही. देव म्हणतो, परमात्मा सांगतात, अरे 80 वर्ष देऊन करोडो गेली, पण बाहेर गेल्या मला कोणी आठवत नाही. तो म्हणतो देवा, तो उलटाच लटकलेला असतो गर्भाशयामध्ये. तो म्हणतो देवा, दुनियाने काय केलं मला माहित नाही, पण मी मात्र तुला वचन देतो, देवा सोडविसी येथून तरी मी स्वहित करीन, गर्भवास चुकवीन पुन्हा नये येथे. देवा मला इथून सोडव, मग मी तुझी भक्ती करेन, भक्ती केल्यावर मुक्ती मिळेल, मुक्ती केल्यानंतर गर्भवासाला परत यावं लागणार नाही. तर शेवटी देव असतो, देतो तो देव, आणि मग देव त्याची सुटका करायचा प्रयत्न करतो. आता आपला एक प्रश्न राहिला होता की बाळ श्वास घेतो कुठून. त्याचं उत्तर आहे, आणि भ्रम आहे, तो भ्रम दूर होईल. आपण टाळू भरतो ना, का भरतो माहित नाही, खड्डा असतो, कोण म्हणतात त्याचं दिमाग चालला पाहिजे, भेजा चालला पाहिजे, अनेक प्रकारचे उत्तर. आता विचार करूया की ज्याला आपण टाळू म्हणतो तिथे एक आरपार होल असतं. आई जे श्वास घेते तोच श्वास नाळाद्वारे त्या जीवाला मिळतो, पण बाहेर पडणारा श्वास इथून बाहेर पडतो. इथून याला दस्वद्वार म्हणतात किंवा ब्रह्मद्वार म्हणतात. त्याचे 9 महिने पुरे होत आले की तिथे पातळ त्वचा येते, पडदा येतो, आणि मग जेव्हा त्याची वेळ येते जन्माची तेव्हा थोडीशी जागा शिल्लक राहते, परिणाम स्वरूप त्याला श्वास पूर्ण मिळत नाही. आता 24 तासात ते 23.5 तास आपण श्वास घेतो सोडतो, आणि म्हटलं अर्धा तास आराम करू, काहीच नाही करायचं, चालेल का? नाही चालत. त्या बाळाची अवस्था तीच होते की त्याचं ते 9 महिने 9 दिवस श्वास चालू होतो, पण ती त्वचा बंद होत आली, परिणामी स्वरूप बाहेर श्वास पडत नाही. जर श्वास बाहेर पडला नाही तर दुसरा श्वास घेऊ शकत नाही. मग त्याची तडफड चालू होते, त्याला आपण आपल्या भाषेत म्हणतो पोट दुखायला लागलं. कुठल्याही माता भगिनीचं पोट दुखत नाही, परंतु ज्यावेळेस बाळ जगण्यासाठी प्रयत्न करतं तेव्हा त्याची हालचाल होते, त्याला म्हणतात पोट दुखायला लागलं. आता त्यातला एक महत्वाचा विषय राहिला होता की बाळाचा जेव्हा जो बोलतो बाळ किंवा जीव शिवाशी जेव्हा बोलतो, हे खरंच बोलतो का? याला काही प्रमाण आहे का? कसं बोलतो? एक सिंपल आहे, 1 मिनिट 1 सेकंद असं. 9 महिन्याचं 9 अवस्था असतात. पहिल्या महिन्यामध्ये पिंड बनतो, दुसऱ्या महिन्यामध्ये कर आणि चरण, हात आणि पाय फुटतात, तिसऱ्या महिन्यामध्ये बाळाचं लिंग ठरलं जातं. डॉक्टर सोनोग्राफी करायला गेलं तर डॉक्टर म्हणतो 3 महिने झाले तरी या. याचा अर्थ परमात्म्याने लिंग नाही ठरवलं तरी डॉक्टर एमडी असलं तरी कळत नाही. 4थ्या महिन्यामध्ये हड्डी यायला सुरुवात होते, कारण अबॉर्शन करायचं असेल तर 4 महिन्याच्या अगोदर करावं लागतं. 5व्या महिन्यामध्ये स्किन येते. 6व्या महिन्यामध्ये बाळ पोटात फिरायला सुरुवात करतं. 7व्या महिन्यामध्ये बाळाला सप्त धातू येतात, रक्त, मांस, मेद, मज्जा, केस, अस्थि, नख, सप्त धातू येतात. 8व्या महिन्यात बाळ पूर्ण होतं. 9व्या महिन्यात त्या बाळाला हे स्मरण होतं, गेल्या जन्मात मी कोण होतो, मी आता कुठे पडलो आहे. जेव्हा त्याला कळतं की 9 महिन्याच्या गाडीमध्ये माझ्याच मी पडलोय, तेव्हा तो देवाला विनंती करतो, देवा सोडविसी येतो. आता चला, मग ते जेव्हा श्वास कमी होतं, बाळ तडफड करायला सुरुवात करतं, याचा अर्थ बाळाला पूर्ण श्वास मिळत नाही, परिणामी सगळी त्याची तडफड होते, आणि मग ती वेळ येते कंप्लीट श्वास बंद होतो, कंप्लीट त्वचा बंद होते, जागा शिल्लक राहत नाही, होल राहत नाही, आणि मग ते जगण्यासाठी जोराचा प्रयत्न करतं आणि त्याचा जन्म होतो. आपण म्हणतो ना जोराची कळ आणि बाळाचा जन्म झाला. आता याला शास्त्र काय म्हणतं बघा. नाकी तोंडी बैसले मास, मस्तकी द्वारे सांडी श्वास, तेही बुजले विशेष जन्मकाळी. जन्माच्या वेळेला ते बुजलं जातं, आणि ती जागा ज्याला पातळ पडदा असतो ते तेल लावून चोपडून भरवून आणतात, त्याला म्हणतात टाळू भरणं. माझ्या सासूने मला सांगितलं नाही, मला सुनायला सांगता येत नाही, मागून आले पुढे चालले. देवाची भक्ती ही अशी की मागून आले आणि पुढे चालले, आणि म्हणून जीवनात सद्गुरू यावा. आणि तिथे आता शास्त्राने पुढे स्पष्टपणे सांगितलं, गर्भी म्हणे सोहम सोहम. आता गर्भात कोणता परमात्मा मिळाला? सोहम म्हणजेच हा निर्गुण निराकार. गर्भी म्हणे सोहम सोहम, बाहेरी पडता म्हणे को. कवा कवा कधी वचन दिलं तुला का? तू बाहेर आल्यावर मायेने घेरलं. मायेचं स्वरूप हवेसारखं आहे. मायेने घेरलं आणि देवाला दिलेलं वचन विसरलं. गर्भी म्हणे सोहम सोहम,
बाहेरी पडता म्हणे कोम, ऐसा कष्टी झाला बहु गर्भ वाश. विचार करूया, या प्रक्रियेतून तुम्ही आणि जमवलं सगळं, पण माहित आहे का मला? समयाचा सद्गुरू जेव्हा आमच्या जीवनात आला तेव्हा गर्भाशयात दिलेलं वचन पाळायसाठी आम्हाला ते ज्ञान दिलं आणि आम्हाला त्या वाटेवर चालवलं. किती मोठे सद्गुरूचे आभार आहे, किती मोठं सद्गुरूचे आमच्यावर उपकार आहे. परंतु म्हणतात ना, समय का रहवर जीवन में आना जरुरी है. ज्ञानेश्वरी वाचली म्हणजे ज्ञानेश्वरी कळलं असं होत नाही. ज्ञानेश्वरीच्या आत काय दिले आणि ते आम्ही किती आचरणात आणतो ते महत्वाचं. मग विचार करूया, जर सद्गुरू असा करतो तर भगवान श्रीकृष्णाने, ज्याला आता आपण आपल्या ब्रह्मज्ञानाकडे जायचे, भगवान श्रीकृष्णाने अवतार धारण केला वसुदेव देवकीच्या रूपात. मग त्या वसुदेव देवकीला ब्रह्मज्ञान प्राप्त करण्यासाठी नारदाकडे जावं लागलं. त्यावेळेच्या समयाच्या सद्गुरूकडे जावं लागलं. पण नारदाकडे गेल्यानंतर नारद म्हणतात, अरे तुमच्या पोटी तर भगवंताने अवतार घेतलाय, ज्याचा मुलगाच भगवंत आहे, तर ब्रह्मज्ञान माझ्याकडे कशासाठी येतात? तेव्हा ते म्हणतात, तो हा माझा पुत्र श्रीकृष्ण, परी मज न सांगे ब्रह्मज्ञान, तो जीवंती माझे चरण, म्हणे बाळक पूर्ण मी तुझे. ते म्हणतात, मी तुमचा मुलगा आहे, तुम्ही माझे आई वडील आहे, मी तुमच्या पाया पडतो आणि तो पाया पडायचा. ब्रह्मज्ञान या पाशी श्रीकृष्णापाशी, या लागी श्रीकृष्णापाशी ज्ञान प्राप्ती नव्हे आम्हासी. वसुदेव देवकी नारदाला म्हणतात, आम्हाला ज्ञान प्राप्त होत नाही. कृष्ण परमात्मा ऋषिकेशी हे मी निश्चय, तो परमात्मा हे आम्ही जाणतो, पण ब्रह्मज्ञान आम्हाला मिळत. हा एक भाग. आता दुसरा भाग, भगवान श्रीकृष्णाला जेव्हा अवतार संपवायचा होता, त्यांच्या निज रूपात जायचं होतं, त्यावेळेस सर्वांना माहिती आहे, विशेष करून संप्रदायवाले, त्यांना सर्वांना माहिती आहे, ग्रंथामध्ये आहे, ते अश्वत्थ वृक्षाखाली बसले होते. जरा नावाचा शिकारी, त्याला शिकार मिळाली नाही, व्याध म्हणतात त्याला. त्याने मग त्या झुडपामधूनच बाण मारला, भगवंताच्या पायाला, अंगठ्याला बाण लागला आणि बाण लागल्यानंतर तिथून रक्त व्हायला चालू झालं. आणि त्याच वेळेला मैत्रेय नावाचे ऋषी तिथून चालले आणि त्यांनी बघितलं भगवंताला बाण लागला. ते धावत धावत गेले आणि जसे श्रीकृष्णापाशी भगवंतापाशी गेले तर बघतात काय, भगवंत आनंद विभोर, चेहऱ्यावर हास्य, आनंद सर्व. आता ऋषी आहेत पण कळा नाही त्यांना, हे हा काय प्रकार आहे? पीडा व्हायला पाहिजे, वेदना व्हायला पाहिजे आणि भगवंत असतात, हा काय प्रकार आहे? हात सोडून उभे राहिले आणि म्हणतात, प्रभू आपकी लीला अभी जाणे. तुम्हाला बाण लागलाय, रक्त वाहतंय, पीडा व्हायला पाहिजे आणि तुम्ही आनंदाने चेहरा तुमचा एवढा प्रफुल्लित येते, याचं राज काय? आणि मग भगवंत म्हणतात, ऋषीजी तुम्हाला जाणायचंय की मी का असतो? म्हटले हो जाणायचंय, म्हणून तर हात जोडून याचना करतो, म्हणजे बसा पुढे. आणि त्यावेळेला मैत्रेय नावाच्या ऋषींना भगवंताने पुढे बसवलं आणि सर्वात प्रथम काय केलं तर ब्रह्मज्ञान ऋषीला दिलं. याचा अर्थ इथे स्पष्ट होतो, ऋषीजी होते पण ब्रह्मज्ञान नव्हतं. ऋषीजी होते पण ब्रह्मज्ञान नव्हतं. आता ऋषीजी होतेच, वरून ब्रह्मज्ञान झालं. आम्ही संप्रदाय होतोच, अभ्यास होताच, पण ब्रह्मज्ञान नव्हतं, गुरुची कृपा नव्हती. आणि गुरुची कृपा केल्यानंतर जो पारायण करू किती वेळा झालं कळलं नाही, गुरुची कृपा झाल्यावरती अर्थ कळायला लागला, गुरुची कृपा. आणि मग त्याला कळायला म्हणतात, ऋषीजी अब समझ में आ रहा है मैं क्यों हंस रहा था? अभी तक मैं ससुराल में था, अब मैं मैके मेरे निज रूप में जाने वाला हूँ और जिसने मुझे बाण मारा, तीर मारा, उसको भी मुक्ति देने वाला हूँ, क्योंकि उसने मेरे कार्य में मदत केली. माझ्या कार्यामध्ये मला मदत केली, माझ्या निज घरामध्ये जाण्यासाठी. परंतु आपल्याला संकट पडलं तर देवाची आठवण येते, बरोबर आहे? आपण देवाला याद करतो, आठवण करतो, पण देवाला शरीर सोडताना भक्ताची आठवण होती. आणि त्यावेळेला जेव्हा त्यांना निज रूपात जायचं तर त्यांनी ऋषीजीला एक संदेश दिला. ऋषीजीला म्हटले, ऋषीजी माझ्याकडनं एक कार्य राहून गेले, माझे जे परम भक्त आहेत विदुरजी, यांना हे ज्ञान द्यायचं कार्य शिल्लक आहे आणि ही जबाबदारी मी तुमच्यावर सोपवतो. हे ब्रह्मज्ञान त्यांना पोहोचव. जसं निरंकारी मिशन मध्ये ज्ञान प्रचारक महात्मा सद्गुरूंनी बनवले, ज्ञान सद्गुरूच, पण ज्ञान प्रचारक महात्मांना हे ज्ञान वाटायला सांगितलं.
ज्ञान गुरुचं, पण ज्ञान प्रचारकाची नियुक्ती केली. भगवान श्रीकृष्णाने ज्ञान त्यांचंच पण ऋषीच्या माध्यमातून ज्ञान प्रचारक बनवलं आणि कोणाला यायला सांगितलं? विदुरजीला. आहे ना साम्य? ते हे साम्य संप्रदाय मिशन वेगळे का? नाही. आणि तिथे अशी सुंदर लाईन आहे भागवतामध्ये, अजी येथे विदुर असता तर मी ब्रह्म उपदेशिता मैत्रिया तुझं सांगतो आता तू त्याशी तत्वचा उपदेश आहे. हे तत्व जे आहे ना याचा उपदेश आहे ना, ही ब्रह्मज्ञान आहे ना, ही विदुरजीला. मग आपल्याला संकट पडलं तर देवाला आठवतो नवल काय? देवाला शरीर सोडायचं तर भक्ताची आठवण आली. या आपण सद्गुरूच्या चरणावर अरदास करूया की तुम्ही आम्हाला जे ज्ञान दिलं त्या ज्ञानावर चालण्यासाठी आम्हाला ध्यानाची गरज आहे, आम्हाला नामस्मरणाची गरज आहे, आम्हाला जे 3 कर्म आहेत सेवा सत्संग सिमरण याची गरज आहे. तर ते कार्य आमच्याकडून करून घेणारा सद्गुरूच आहे. म्हणून सद्गुरूला अशी अरदास करूया की पहिलं सर्व तन तंदुरुस्त द्या. तन तंदुरुस्त असेल तरच भक्ती होते, व्याधी असेल तर लागत नाही. कारण दासबोधा म्हटलंय आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका, येथे आळस करू नका विवेकी हो. विवेकी हो म्हणजे ज्ञान, इथं आळस करू नका. परमार्थ सोडून प्रपंच केला तरी अन्न मिळेना खायला. प्रपंच केला करतच नाही, फक्त परमार्थ केला तर तुम्हाला अन्न मिळणार आहे का? मग तया करण त्याला परमार्थ खायचा. पोटातच जर भूक आहे तर त्याचं नामस्मरण ध्यान लागेल का? नाही. परत असंही सांगितलं प्रपंच सोडून परमार्थ करी, परमार्थ सोडून प्रपंच करीशी तरी तू यमयातना भोगीशी अंती परम कष्टी होशी. मग विचार करा, म्हणजे हे बी नाही सांगितलं ते नाही सांगितलं, तुम्हाला काय सांगितलं? जो प्रपंच सावधान, जो प्रपंचात राहतो, सावधान म्हणजे काय? चेतन राहणं, सत्यावर आधारित प्रपंच करणं, मेहनतीची कमाई घरी येणं, याच्या त्याचा माना मोडून घरात द्रव्य जमा न करणं. जो प्रपंची सावधान तोच परमार्थ करील जा. जो प्रपंचात या प्रकारे सावधान आहे तोच परमार्थ करू शकतो. प्रपंची आणि परमार्थी सावधान स्पष्ट होईल. जो प्रपंची सावधान तोच परमार्थ करील जा. प्रपंची जो अप्रमाण तो परमार्थी खोटा. निर्वाळा दिला. प्रपंच अनेक गैरमार्गाने करतो आणि मग मी पंगत घेतो तर तो परमार्थ खोटा. आणि आपल्याला सद्गुरूने सांगितलंय थोडं करा पण नीट नेटकं करा त्या परमार्थ. प्रत्येक कार्यामध्ये गुरुला समोर ठेवा. आणि आता एक सहज लाईन येते ना आपण, तुम्ही संत माय बाप कृपावंत म्हणतो ना आपण. तुम्हाला काय म्हटले? संत म्हटले, कृपावंत म्हटले, माय बाप म्हटले. मग आपल्याला ते वाटत आहे मी कुठला संत? अरे तुम्हाला म्हटलंय ना. जर आपण म्हणतो सद्गुरू स्वरूप महात्मा किंवा एखादे कीर्तन म्हणतात ना, कीर्तनकार महाराज म्हणतात ना तुम्ही संत माय बाप म्हणतात ना, माना. काय करा? माना. त्यात 2 फायदे. कुठलीही वाईट गोष्ट करताना लगेच आठवण येते मला संत म्हटले, मी करू का नको करू. आणि जर मी संत आहे तर मी वाईट गोष्ट करू शकत नाही, म्हणून ती माना. आणि म्हणून म्हणतात यदि वचन गुरु का माने तर सद्गुरू की महिमा होते. मग विचार करूया, असा सद्गुरू जर आमच्या जीवनात आलाय तर सद्गुरूंनी जे कार्य सांगितले आम्हाला ते करायचे, त्यात तुमचा बेडा पार करायची जबाबदारी सद्गुरूची आहे. आणि म्हणून म्हटले की माझी भक्ती आणि नामकीर्ती, भगवान श्रीकृष्ण उद्धव सांगतात माझी भक्ती आणि नामकीर्ती यांची जननी सत्संगती. जननी म्हणजे आई. हा जो सत्संग आहे ना ही आई आहे. तो सत्संग जोडलेल्या हाती विघ्नेन बाधिती साधका. आणि जेव्हा हा सत्संग जेव्हा जोडला जातो तुमच्या जीवनात कुठलेही आधी व्याधी कष्ट येणार नाही. म्हणून सद्गुरूच्या नावावर अरदास करूया, तुम्ही जे आम्हाला ज्ञान दिले त्या ज्ञानावर टिकून राहण्यासाठी ध्यान द्या. आणि तुमचा आमचा सर्वांचा येलो खुशाल व्हावा, सही सलामत राहावा, किंवा आपल्याला ज्याची अपेक्षा आहे सुहेला व्हावा, तो सद्गुरूच्या चरणावर अरदास करून. दासने वेळ जास्त घेतला, क्षमा पाहिजे. वास्तविक पाहता आलो होतो दशक्रियासाठी, महात्मांचा अचानक बोध झाला. ते म्हटले चला माझी तिकडे ड्युटी आहे आणि ड्युटी आहे म्हणून आम्ही त्यांच्यावर आलो. सहज कपडे घालून दास बरोबर ती दुपट्टा ड्रेस आहे. पण अचानक ते इथं आल्यानंतर सगळी सूत्र फिरली की खाडे महाराज पुण्यात माझ्यामध्ये क्षमा करा तुमचा वेळ दासने घेतला.
परंतु मात्र आले देवाजीच्या मनात येते कोणाचे चालेना करता करविता तो स्क्रिप्ट त्याची होती आम्हाला माहित नव्हतं, मला माहित नाही ना आम्हाला माहित नव्हती, पण इथं झाल्यानंतर वेगळं आहे. आणि या मागे जे महात्म्यांचा भाव आहे हे सगळं घडलं महात्म्यांच्या भावामुळे. भगवंत भावाचा भुकेला भावार्थ देखोनी बोलला संकटी पावे भाविकाला रक्षित असेल. आणि म्हणून भाव महत्वाचा आहे. आणि मग जेव्हा तुमचा भाव होतो तेव्हा सगळी कार्य पुढे ईश्वर परमात्मा सद्गुरू करून घेतो. या सद्गुरूच्या परत एकदा अरदास करूया की इथे जे बसलेले आहेत ते ज्यांना यायचं होतं पण नाही येऊ शकले त्या सर्वांच्या जीवनात तुमचं ज्ञानही द्या, ध्यानही द्या, सर्वांचं हे लोक परलोक सोयीला होतं. प्रेमाने बोलूया.